मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस सरकार आणि बीएमसीला जोरदार फटकारला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन आणि लाभ देण्यासाठी पैसे नाहीत असं सांगणाऱ्या महापालिकेला न्यायालयाने थेट सुनावलं. एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याने यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यावर बीएमसीने राज्य सरकार पैसे देत नाही असं कारण दिलं, पण न्यायालय यावर संतापलं. लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता, मग कर्मचाऱ्यांसाठी पैसे कसे नाहीत असा थेट सवाल कोर्टाने केला. इतकंच नाही, गरज पडली तर टेबल, खुर्च्या, एसी आणि गाड्याही विकून टाका, पण कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे द्या असा कठोर आदेशही दिला. तसंच नसतील पैसे तर लाडकी बहीण योजना बंद करा असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. या प्रकरणामुळे आता राज्य सरकार आणि महापालिकेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.